विठ्ठल रुक्मिणी मंदिराला 700 वर्षांपूर्वीचे पुरातन मूळ रूप देण्यात येत आहे। त्या अनुषंगाने मंदिराचे जतन आणि सुशोभीकरणाचे काम 2 टप्प्यात सुरू आहे। पहिल्या टप्प्यातील या कामात मंदिरातील अनेक पुरातन दगडी शिळा, खांबावरील शिलालेख रेखाटणे, कलाकृती दृष्टीस पडत आहेत, तर खांबावर कोरण्यात आलेल्या कलाकृती स्पष्ट दिसू लागल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यातील कामे प्रथम प्राधान्याने पूर्ण करून भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यामुळे मंदिराचा पुरातन दगडी गाभारा दृष्टीपथास येतो, जो दर्शनासाठी आलेल्या भाविकांना भावतो आहे। 73 कोटी 84 लाखांच्या या विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामे पूर्णत्वाकडे आली आहेत। दुसऱ्या टप्प्यातील कामांना 2 आठवड्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली। दुसऱ्या टप्प्यातील कामे ही जल आणि विद्युत व्यवस्थापनाची असल्याचे वेळेत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। मंदिराच्या मूळ ढाच्यास धक्का न लावता ही सर्व कामे करण्यात येत आहेत। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे आणि जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याच्या संवर्धनाचे काम आषाढी यात्रा 2024 पूर्वी पूर्ण करण्यात आले आहे। मात्र पहिल्या टप्प्यातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातील कामे विठ्ठल सभा मंडप, बाजीराव पडसाळीची कामे पूर्ण झाली आहेत। ही वगळता इतर कामे सुरूच आहेत। मंदिरामध्ये दरवाजाच्या खांबावर लावण्यात आलेली चांदी काढण्यात आलेली आहे। पूर्वीची चांदी काढून ती वितळवून आवश्यकतेनुसार भर टाकण्यात येणार आहे। या चांदीचे कामही नव्याने करण्यात येणार आहे। या कामासाठी समिती नेमणूक करण्यात आली आहे। तसंच या सर्व कामाचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत आहेत। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राइम एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक, कमेंट आणि शेअर करा।